मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. आपल्या घरातील सर्वात शांत जागा ती म्हणजे बाल्कनी. काही झालं, चहा घेणं झालं, काही झालं की आपण बाल्कनीमध्ये जातो आणि मस्त असं बाल्कनीचा व्ह्यू बघत बघत चहा घेतो. तर आज मी आजच्या व्हिडिओमध्ये बाल्कनीचा मेकओव्हर कसा करायचा आणि घरातील सर्व जागा शांत, तिथंच आपल्याला एकदम छान वाटतं, तर तीच बाल्कनी कशी सजवायची आणि सजवताना पण ना आपल्याला जास्त खर्च करायचा नाही, कमी खर्चामध्ये बाल्कनी छान कशी दिसेल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी ना तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे. आणि घरातील काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत ज्या आपल्याला लागत नाही त्या आपण गॅलरीमध्ये नेऊन ठेवतो आणि मग कधी कधी काय होतं, बाल्कनीच नाही स्टोर रूम सारखी दिसायला लागते. तर हीच बाल्कनी आपल्याला छान डेकोरेट कशी करायची आहे आणि तेही कमी खर्चात हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघू. सर्वात अगोदर मी इथं निघालेले होते नर्सरीमध्ये, कारण की मला झाडं आणायची होते. आता पाऊस चालू झाला आहे. दरवर्षी मी पावसाळ्यामध्ये झाडे लावत असते, कारण की म्हणतात पावसाळ्यामध्ये जर झाडं लावली तर ती छान फुटली जातात. इथं फायनली नर्सरीमध्ये येऊन मी पोचलेली होते आणि इथं मी आता सगळ्या झाडांची पारख करत होते की कुठलं झाड चांगलं, कुठलं इनडोअर प्लांट, कुठलं आउटडोअर. आणि मला असं बघायचं होतं की लो बजेट, जास्तही महागड्याची झाडं मी घेत नाहीत आणि कमी खर्चामध्येच गॅलरी कशी छान वाटेल, तेच आज आपण बघणार आहोत. तर इथं ना भरपूर असे ना झाडं होती बरं का. वेगवेगळे प्लांट होते, इनडोअर प्लांट पण वेगळे होते, आउटडोअर पण होते, मस्त असे छान होते. तर काही काहींचे ना प्लांटचे मला नावंसुद्धा माहिती नव्हती. मी ना त्या नर्सरीवाल्यांना विचारत होते. इथं फायनली 2 मी हे काढले होते जास्वंदीचं झाड आणि इथं मी बघत होते आता मनी प्लांट, कारण की जी झाडं स्वस्त आहेत आणि जी आपल्याला छान वाटतात, फुलं देणारे आहेत असे प्लांट मी घेणार होते. आणि ते सुद्धा आता कुठली झाडं स्वस्त, कुठली झाडं महाग, हे सुद्धा मी तुम्हाला डिटेल असं प्राईज नाहीचे पुढं पुढं सांगणार आहे. तर हे एक आमचं झाड होतं, ते एक मी घेतलेलं होतं. सगळी मी प्लांट इथं बाजूला काढून ठेवले, जे जे मला घ्यायचं होतं ते. आणि खूप सुंदर असा ना मला हा सेरेमिकचा पॉट आवडलेला होता. महागही तेवढाच होता, पण मला तो खूप आवडलेला होता. आता प्लांट आणायचे म्हणले, झाडं आणायची म्हणले तर आपल्याला 4 व्हीलरच लागणार होती. म्हणून 4 व्हीलर घेऊन गेले होते. पाऊस उघडला होता, म्हटलं तेवढ्यामध्ये जाऊन यावं. आणि आता ही झाडं मी कशी लावते, या झाडांची कशी काळजी घ्यायची, हे ना मी पुढं तुम्हाला सांगतच राहील. तर फायनली तुम्हाला मी अगोदरची बाल्कनी म्हणजेच बिफॉर बाल्कनी कशी होती ते दाखवते. थोडीशी मेसी झालेली होती, हेच मला व्यवस्थित अरेंज करायची होती. आता ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आता हे खाली ना मी आर्टिफिशियल ग्रास टाकलेलं होतं, तर त्याचीसुद्धा एवढी काळजी घ्यावी लागते, एवढं मेंटेन ठेवावं लागतं, अरे बापरे. आता झाडे लावण्याच्या अगोदर ना हा जो खत आहे ना तो आपल्याला घालायचा आहे. तर हे जे खत आहे ना ते मी ना नर्सरीमधून ना नर्सरीवाल्याच्या भैयाकडूनच मी तिथून घेतलेला होता. आता हा खत जर टाकला ना तर फुलांच्या झाडांना फुलं चांगली येतात. मातीमध्ये बघा काही घटक पोषक कमी असतात ना, ते खत टाकल्यामुळं पूर्ण होतात. त्यामुळं ना मातीमध्ये सुद्धा हा खत जर मिसळला तर तो झाडांसाठी चांगला आहे. तेच विचारून मी त्या भैयाकडून ना ही खताची एक बॅग आणलेली होती. जर कीड लागली असेल झाडांना, झाडं वाढत नसतील, त्यांचं पोषण व्यवस्थित होत नसेल ना, तर हे खत ना घालायचा. खरंच यामुळे झाडं छान येतात. म्हणजे मी दरवेळेसच घालते. दरवेळेस ना मी नर्सरीमधूनच ही बॅग आणत असते खताची. तर आता इथं मी ना झाडं लावायला घेतलेली होती. कुंड्या माझ्याकडे ऑलरेडी होत्या. आता ही जे झाडं लावताना माती आहे ना, ती माती पूर्ण अशी भुसभुशीत करून घ्यायची आहे. खडे असतील तर ते सुद्धा फोडायचे आहेत. आणि आता बघा माती थोडी थोडी टाकल्यानंतर ना मी ही जी खताची बॅग आहे ना त्यातला थोडा थोडा खत घेऊन सुद्धा या मातीमध्ये मिसळणार आहे. म्हणजेच आपल्या झाडं ही व्यवस्थित येतील, त्यांची चांगली वाढ होते. आणि बघा झाडांना एकदम हिरवीगार अशी शायनिंग येते ना, तीसुद्धा या खतानेच येते बरं का. कारण की मातीमध्ये जे घटक कमी असतात ना, ते घटक पोषक पूर्ण व्हावे यासाठी हा खत टाकला जातो. आणि त्यामुळे मग झाडांना ना ते झाडंसुद्धा व्यवस्थित येतात. आता थोडा थोडा खत मी ना या मातीमध्ये घालत होते आणि वरतून पुन्हा थोडीशी माती टाकायची होती. तर असं करत करत पूर्ण कुंडी मी भरली. आता याच्यामध्ये ना मी तुम्हाला सांगते, मी माझ्या जावेकडे गेले होते ना, तिथूनच मी ही गुलाबाची कांडी आणलेली होती. लिटरली एवढी छान फुटली होती तिथे, हे बघा. त्यामुळे मी गुलाबाचं झाड काही नर्सरीमधून आणलं नाही. म्हटलं ही आहे ना, यालाच आपण व्यवस्थित जपूया आणि खत वगैरे घातलं ना तरीसुद्धा हे झाड छान येईल. आणि त्यामुळंच मी गुलाबाचं झाड काही आणलं नाही. आता हे खूप सुंदर फुटलेलं होतं, तुम्हाला दिसतही असेल. ते मी या कुंडीमध्ये पहिलं लावून घेतलं. आता
थोडंसं खत घातल्यामुळं थोडंसं मी पाणी घातलं कारण की माती ही कोरडीच होती. मातीसुद्धा माझ्याकडे पहिली होती घरी, म्हणून मी काही नर्सरीमधून ना माती आणलेली नव्हती विकत. आता हे गुलाबाचं झाड लावल्यानंतर बाकीचे जे झाडं आहेत ना ते आता लावून घेऊया. आता झाडं कुठली मोठी छोटी त्यानुसार कुंडी मी इथं बघत होते. आता बघा पूर्ण माती मी अशी भुसभुशीत आहे बघा अशी करून घेतलेली होती. म्हणजे झाडेसुद्धा ना खरंच सांगते खूप छान येतात. आणि या मातीमध्ये ना खत मिसळायचं आहे. आता कुंडी पूर्ण भरायच्या आधी थोडा खत, थोडा माती, थोडा खत, थोडं माती अशी करून मी कुंडी भरलेली होती. आता हे आहे ब्रह्मकमळ. ते सुद्धा मी माझ्या जावेकडूनच आणलेलं होतं. तिच्याकडं होतं. तिने एक पान दिलेलं होतं मला आणि मी ते कुंडीत आणून लावलं आणि लिटरली बघा ते ना एवढं छान फुटलं. मला ब्रह्मकमळ खूप आवडतं. गेल्या वेळेस मी आणलं होतं पण ते माझं आलंच नाही. आता यावेळेस म्हटलं आपण थोडीशी याची काळजी घेऊया म्हणजे हे व्यवस्थित झाडील. आणि छान बघा याला आता फुलंसुद्धा येतात या महिन्यात बरं का. तर ते सुद्धा मग मी काही नर्सरीमधून आणलेलं नाही आहे. त्यामुळं तुम्ही जर कुठे तुमच्या गेस्टकडे पाहुण्यांकडे जर गेले ना तर तिथं काही झाडं असतात बघा. तिथून ना मग जे झाडांचं पान जरी लावलं तरी येतं ना अशी झाडं तुम्हीसुद्धा घेऊन येऊ शकता. जेणेकरून कमी खर्चामध्ये आपली गॅलरी सुंदर दिसेल, छान दिसेल. जास्तही महागडे प्लांटची लावण्याची काहीही गरज नाही आहे. आता इथं हे होतं पामचं प्लांट. माझ्याकडे हे होतं पण काय झालं होतं कुंडी छोटी पडत होती आणि त्याच्यामुळं मग काय झालं याच्या मुळ्या हे झाड जसं जसं मोठं होत गेलं ना मुळ्यासुद्धा त्याच्या खोलखोल गेल्या आणि कुंडी माझ्याकडनं लिटरली तिनं अशी कुंडी फुटली याच्या मुळ्याने. त्यामुळं म्हटलं आता ह्यावेळेस मोठे कुंडीमध्ये हे झाड लावूया. मोठे झालं ना एवढं सुंदर झाड हे दिसतं ना नारळाच्या झाडासारखे बघा याची पानं असतात. हे झाड तुम्हाला मी प्राईस पण सांगेल. हे झाड मला त्यांनी 200 रुपयाला दिलं. पण मी सगळे झाडांचं बार्गेनिंग करून मी प्राईस कमी लावली. पण तुम्हाला मी सांगते की हे झाड मला कितीला मिळालं 150ला मिळालं. तर 200चं झाड हे 150ला मी आणलेलं होतं. हे एकच झाड आणि दुसरे एक इंडोर प्लांट आहे ते एक. हे 2च झाडं महाग होती. पण हे झाड मला माहिती होतं की हे झाड जर लावलं ना तर खूप सुंदर येतं त्याच्यामुळं. आता याची जी कुंडीतनं काढून मी अलगद ह्या कुंडीमध्ये लावून घेतलं. आता ह्याची जी प्लांटची ही जी माती असते ना कडेने ती अजिबात काढायची नाही आहे. कुंडीतून अजिबात काढून त्या मातीसहितच तो गड्डा ना कुंडीमध्ये असं लावायचा आहे. कारण की ह्याला त्यांनी कुंडी दिली होती नर्सरीवाल्यांनी. तर मी त्यातलंच अजिबात काढून तसाच तो गट्टा या मोठ्या कुंडीमध्ये ना ट्रान्सफर केलेला होता. आता हे परत मी दुसरी मोठी कुंडी घेतली आणि पूर्ण जे खत आहे ना तुम्ही बघत असाल पूर्ण माती ही भुसभुशीतच करायची आहे. माती जेवढी भुसभुशीत करेल तेवढे त्यातलं म्हणतात ना की कार्बन डायऑक्साईड असेल किंवा ऑक्सिजन असेल तो मुळ्यांपर्यंत पोहोचला जातो. त्याच्यामुळं माती भुसभुशीत करायची आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने थोडा थोडा खत या मातीमध्ये टाकायचा आहे. आणि नंतर जर झाड लावले ना तर खरंच ते खूप छान होतं. आणि गॅलरी जर छान असेल ना तर आपलं मनसुद्धा खूप छान वाटतं बरं का. ज्यावेळेस आपल्याला ताण असेल, कामाचा थकवा असेल, गॅलरीमध्ये येऊन जरी 5-10 मिनटं बसले ना तर तो थकवा पूर्ण गायब होतो आणि रिलॅक्स वाटतं. आता हे जास्वंदीचं झाड मला त्यांच्या बॅगमध्ये होतं का नर्सरीवाल्यांनी अशी दिलेली होती ना बॅग तीच. तर मी ती बॅग सीझरनी कट केली आणि आता बघा ही जी माती आहे ना ती अजिबात आपल्याला काढायची नाही आहे. थोडीशी हलकी ना ती सैल करायची आहे कारण की याच्यामध्ये सगळ्या त्या झाडांच्या मुळ्या असतात. मग मी काय केलं ते अगोदर ठेवलं आणि नंतर हळूहळू आता हे पूर्ण चिखल होता पण नंतर मी त्याला हळूहळू ती माती ना सैल केली आणि मगच कुंडीमध्ये लावली. आता याच्या ज्या मुळ्या असतात ना त्यांना खूप काळजीपूर्वक आपल्याला लावायचं आहे. मुळ्या जर तुटल्या ना तर मग कधी कधी झाडं पण ही जळून जातात. त्यामुळे याच्या मुळ्या तुटणे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून ह्याची माती ना जास्त अशी जोरजोरात काढायची नाही. हळूहळू हलक्या हाताने ती फक्त सैल करायची आणि कुंडीत तशीच लावून घ्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने आता मी थोडी कुंडीतली माती काढली एक्स्ट्रा झालेली. नंतर हे झाड असं लावून घेतलं आणि आता कडेची माती आहे ना एकदम हलक्या हाताने काढायचं आहे जेणेकरून ना या झाडाच्या मुळ्या आहेत ना त्या तुटल्या जाऊ नये अशा पद्धतीने. म्हणजे झाडांची सुद्धा अशी काळजी घ्यायची आहे. जसं आपण लहान बाळाची काळजी घेतो आपली घेतो तशीच झाडांचीही घ्यायची. तुम्हाला खरंच सांगते झाडंही तशीच छान येतात. आता आपण माणसांना जसं जीव लावतो आपण आपल्या मुलांना जीव लावतो तसाच झाडांना सुद्धा जीव लावायचा आहे. बघा ते कसे छान बहरतात आणि छान येतात सुद्धा. तर अशा पद्धतीनेच आहे कुठलंही काम असो किंवा एखादं झाड असो किंवा प्राणी असो बघा कुठले पेट असो त्याला आपण जेवढा जीव लावू ना ते सुद्धा आपल्याला तेवढंच
प्रेम देतात आणि आपल्याला जीव लावतात. आता हे जे झाड आहे ना ते इंडोर प्लांट आहे बघा. हे लिलीचं झाड आहे, इंडोर आहे. आता ह्याला ना असं व्हाईट कलरचं फूल येतं बघा. पण मला हे बघून ना एवढं छान वाटत होतं, हिरवंगार असं. म्हटलं हे माझ्याकडं ना मी नर्सरीमधून मी ही कुंडी आणलेली होती, लिटरली सिरॅमिकची मोठी होती. 900 रुपयाला मला ही ना पॉट असा मिळालेला होता सिरॅमिकचा आणि मी तो ना दरवाजाच्या एंट्रीमध्ये मी ठेवलेला होता. त्यामुळे मला इंडोर प्लांट एक पाहिजे होता म्हणून मी हा घेतला. हा सुद्धा भरपूर महाग आहे. लिटरली हे ते सांगत होते 350 का 300 असंच काहीतरी म्हणत होते, पण मी फायनल प्राईस ह्याचे 250 रुपये दिलेले आहे. तर बघा काढताना सुद्धा अशा पद्धतीने एकदम काळजीपूर्वक आपल्याला ह्या छोट्या कुंडीतून काढायचा आहे. याच्या मुळ्यासुद्धा तुम्हाला दिसल्या असतील, त्या ना अजिबात तुटून द्यायच्या नाहीत. लावताना सुद्धा तो तसाच मातीच्या गड्ड्यासहित त्या कुंडीमध्ये लावायचा आहे. त्या अगोदरच ना ही माती मी पूर्ण सैल केलेली होती आणि त्याच्यामध्ये खतसुद्धा टाकलेला होता. तर झाड लावताना सुद्धा व्यवस्थित कुंडीच्या मधोमध लावायचं आहे. वाकडं तिरकंही लावायचं नाही, सरळ झाड लावायचं, म्हणजेच त्याची वाढ होताना सुद्धा ती सरळच होते. आता हा गड्डा ठेवल्यानंतर मी हलक्या हाताने ना कडेची माती त्याची काढून टाकली, म्हणजे जास्त असं हे होणार नाही. आणि नंतर मग व्यवस्थित त्याला सेट करून घेतलं. आता हे सदाफुलीचं माझ्याकडं घरीच होतं पहिलं प्लांट, तर ते त्याच्या फांद्या ना अशा खूप वाढलेल्या होत्या. मग मी काय केलं, थोडे ते शेंडे आहेत ना ते कट केले, जेणेकरून ना मग हे नंतरसुद्धा छान फुटतं बरं का. खालून असं डेरेदार होतं, म्हणून मी त्याच्या फांद्या कट केल्या. आणि हा आहे गवती चहा. खूप दिवसापासून माझ्याकडे हा गवती चहा आहे. तो सुद्धा असा खत घातला ना खूप वाढतो. वरून जर त्याचे शेंडे कट केले ना तर नंतरसुद्धा तो खूप छान फुटतो. आता मी काय केलं, कात्रीने ना याचे वरचे जे शेंडे आहेत ना ते कट केले आणि काही जळालेल्या काड्या वगैरे असतात ना त्यासुद्धा काढल्या. मधून ना अशी काळजी आपल्या झाडांची घ्यावीच लागते. तर आता इथं ज्या मधून ज्या जळालेल्या काड्या होत्या त्या काढत होत्या आणि त्याचे शेंडे ना मी अशा पद्धतीने बघा धरून वरून सीझरने अशा कट करत होते. हे बघा अशा पद्धतीने. नंतर खूप छान हा गवती चहा फुटतो. आता हे शेंडे आहेत ना, हा गवती चहा मी काय करते, याला ना असं पूर्ण रोल करते, दोऱ्याने बांधते, फ्रीजमध्ये ठेवते. नंतर चहामध्ये मग टाकून आपण चहा पिऊ शकतो. आता इथं राहिला छोटासा मनी प्लांट मी आणलेला होता आणि त्यासाठी छोटासा सिरॅमिकचा पॉट मला खूप आवडलेला होता. मला छोटाच घ्यायचा होता तो किचनमध्ये ठेवण्यासाठी, जेणेकरून मग आपल्यालाही थोडंसं ना छान वाटावं. आता बघा जेवढी हिरवी झाडं आपल्या घरात असतील ना तेवढं आपल्याला छान वाटतं, फ्रेश वाटतं. जेवढं ओरिजिनल असेल आर्टिफिशियलपेक्षा तेवढं मन प्रसन्न करणारं असतं. तर हा मनी प्लांट ना मला 40 रुपयाला मिळालेला होता, छोटासाच होता. याच्यामधून मोठे होते पण मी काही ते घेतले नाहीत. म्हटलं ठीक आहे यालाच आपण मोठं करूया, म्हणून हा 40 रुपयाचा मनी प्लांट मी घेतलेला होता. म्हणजे तुम्हाला सांगते कमी बजेटमध्ये मी ना नर्सरीमधून ही झाडं आणलेली होती आणि त्यामुळे बाल्कनीसुद्धा आपली ना खूप छान डेकोर होणार आहे. फायनल लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर मनी प्लांट तो छोट्याशा पिशवीतून काढला आणि या व्हाईट सिरेमिकच्या पॉटमध्ये मी ट्रान्सफर केला. आणि याच्यातसुद्धा ना मी काय केलं, थोडासा ना असा खत टाकून घेतलेला होता, कडेने माती टाकून अगोदरच खाली पण, म्हणजे हा मनी प्लांटसुद्धा ना असा छान येईल. खत टाकल्यामुळे काय होतं, पाण्यासुद्धा ह्याची छान हिरवीगार दिसतात. आता अशा पद्धतीने मी हे सेट करून घेतलं. आता थोडासा व्हाईट असल्यामुळं हा घाण होतो, पण काही हरकत नाही. मला ना असं व्हाईट पॉट, परत घर जेवढं असं व्हाईट असेल ना तेवढं छान वाटतं. कारण की जेवढा फेंट कलर असेल किंवा व्हाईट कलर असेल ना तेवढा घरामध्ये ब्राईटनेस असा उजेड जास्त वाटतो, अंधार असा वाटत नाही. तर आता इथं ना माझ्याकडं मी जावेकडूनच ही सुद्धा जास्वंदाचं तिने मला ही दिलेली होती, एक फांदी कट केली आणि फांदीच दिलेली होती. तीसुद्धा माझ्याकडे एक एक्स्ट्रा कुंडी होती ना त्याच्यामध्ये लावून घेतले. फायनली सगळी झाडं मी लावून घेतली आणि हा जो आता गॅलरी आहे ना ती आपल्याला एकदम चकाचक करायची आहे. त्यासाठी हा जो कचरा झालेला होता तो एका पोत्यावरमध्येच मी भरून ना डस्टबिनमध्ये ठेवून दिला असा. आणि खाली आता आर्टिफिशियल माझी ती मॅट आहे ना ग्रीन कलरची, त्याच्यामध्ये माती पडू नये म्हणून मी हे पोतं अंतरलं होतं आणि त्याच्यावरतीच मग कुंड्या मी सगळ्या अशा माती टाकून व्यवस्थित भरलेलं होतं. आता कुंड्या मी ठेवून दिल्या, पण ही काचेची जी गॅलरीची काच आहे ना ते मी ना या बघा स्क्रबरने मी अशी धुवून घेतली, म्हणजे परत आपल्याला धुणं होणार नाही म्हणून मी अशा धुवून घेतली पाणी टाकून. जास्त घाण नव्हती, पण म्हटलं आता गॅलरी आपण क्लीन करतोय तर ते पण करून घ्यावं. तर इथं ते स्वच्छ करून घेतलं. झाडेसुद्धा व्यवस्थित अशी ना स्टँडवरती लावून घेतलं. आता हे माझी आर्टिफिशियल जी मॅट आहे ना खालची ग्रीन कलरची,
त्याच्यावरती एवढा कचरा पडतो तुम्हाला खरंच सांगते. झाडांची पानं असतील किंवा मग येणारा जाणारा असं उडून बाहेरची धूळ, कचरा सगळा ना खूप येतो. तर ते काय आपल्या झाडूने निघत नाही. त्यासाठी बघा असा खराटा आहे ना, त्या खराट्याने ही गॅलरी साफ करावी लागते आणि रोज नाही पण मी एका दिवसाआड तरी ना असा खराटा मारून घेते, जेणेकरून ना त्याच्यातली धूळ असेल किंवा त्याच्यात ना कचरा खूप अडकून बसतो बरं का. दिसायला एवढं छान दिसतं ना, पण हा कचरा खूप म्हणजे खूप त्याच्यात अडकतो ना, मग तो असा खराट्याने काढावा लागतो. पण काही का असेना मला असं वाटतं की थोडा त्रास झाला तर चालेल, पण गॅलरी ही आपली ना सुंदर अशी असावी, जेणेकरून मग आपल्याला तिथं जरी 10 मिनटं बसले तर आपल्या दिवसभराचा कामाचा थकवा तिथं निघून जातो. तर अशा पद्धतीने ह्या खराट्याने मी सगळी ही गॅलरी क्लीन केलेली आहे. आता तुम्हाला मी झाडू मारते तिथे लसूण दिसत असेल, तो माझ्या गावाकडचा आहे आणि तो हवेला राहावा त्यासाठी मी तिथं ना असे खिळे ठोकून घेते ते 2, तिथं माझा तो लसूण राहतो. तर गावाकडचं मला बरंचसं असतं, कांदे, लसूण, शेंगा. तर इथं तुम्ही लसूण अडकवलेला होता आणि कांदेसुद्धा मी तुम्हाला दाखवते मी काय जुगाड केला आहे ते. आता इथं ना मी बाहेर स्टोरेज म्हणून एक कपाट ठेवलेलं होतं बघा, ते व्हाईट कलरचं. त्याच्यामध्ये म्हणजे काय, आता हे झाडांसाठी आणलेलं खत, परत आणखीन आपल्याला न लागणारे जे बॅग्स असतात त्या, म्हणजे ह्या पिशव्या वगैरे, मग ते असं स्टोरेज मी ठेवलेलं होतं, जेणेकरून मग तिथल्या तिथेच आपल्याला ते गरजेचं पडेल काही लागलं असेल तर. आता इथे सगळी गॅलरी मी क्लीन करून घेतली आणि झाडू मारून घेतली आणि नंतर मग बघा आता तुम्हालाच दिसेल की किती सुंदर अशी ही गॅलरी दिसते. आता गॅलरी जर स्वच्छ असेल ना, घरापेक्षा मला तर वाटतं की गॅलरी क्लीन असावी. आणि घराचं म्हणतात ना, पहिली लोकं म्हणत होते बघा, घरची कळा अंगण दाखवे, म्हणजे अंगण स्वच्छ असेल तरच घर स्वच्छ असतं असं. तर हे पामचं झाड मी कडेला ठेवलं इथं या बाजूला, त्याच्या शेजारी हे जास्वंदाचं झाड ठेवलं, त्याच्या शेजारी हे सदाफुलीचं पहिलंच होतं माझ्याकडे, इथं ब्रह्मकमळ आहे हे पान, ते आता छान फुटलं आहे. त्याच्यानंतर गवती चहा, इथं तुळस लावलेली होती आणि इथं कढीपत्ता माझा ना मी बिस्लरीची बॉटलने ते कट करून त्यात माती भरून लावलेलं आहे, तो सुद्धा बघा किती एवढा उंच गेला आहे, सुंदर आला आहे. त्याच्या शेजारीच बघा मी हे ख्रिसमस ट्री आहे ना ते आणि त्याच्या शेजारी कोरफडसुद्धा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नर्सरीमधून स्वस्तात मस्तसुद्धा कोरफड आणून तुम्ही लावू शकता. आणि हे माझं स्टोरेजचं कपाट आहे, याच्यामध्ये मी सगळं स्टोरेज केलेलं आहे. आणि इथं लावलेलं आहे लसूण, त्यामुळे तोपसुद्धा आहे. आणि धान्याच्या कोठ्या तुम्हाला दिसल्या असतील या बाजूला, त्यासुद्धा मी बाहेरच ठेवलेल्या आहेत, कारण की किडे वगैरे होतात घरात, त्यामुळं मग त्या कोठ्या मी गॅलरीतच ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने गॅलरी माझी क्लीन आणि मी डेकोरेट केलेली आहे. तुम्हाला कसं वाटते बघा. आणि माझी गॅलरीचा व्ह्यू बाहेर आलं तर सुंदर असे तिथून रोड आहे, त्यामुळे छान वाटतं. आणि ह्या 2 कोठ्या आहेत, त्याच्यामध्ये एकात ज्वारी एकात गहू मी भरून ठेवलेले आहे. आणि आतून अशा पद्धतीने माझी गॅलरी दिसते. तर असा हा माझा फायनल लूक झालेला आहे. आता तुम्ही गॅलरीमध्ये चेअर ठेवू शकता, छोटासा टेबल ठेवू शकता, पण मी काही ते ठेवत नाही. मला गॅलरी थोडीशी सुटसुटीत, मोकळी अशी छान वाटते, कारण की जास्त गर्दी केली तर मग उभं राहायला आपल्याला तिथे जागा पण म्हणजे पुरत नाही. आता मग ज्यावेळेस मला चहा प्यायचा असेल तर त्यावेळेस मी काय करते, डायनिंगचे चेअर बाहेर नेते आणि मस्त असे रिलॅक्स बसते. अदरवाईज गॅलरी अशीच मी सुटसुटीत ठेवते, हे बघा अशा पद्धतीने. आणि तुळस मी बरोबर मध्यभागी ठेवलेली आहे. आता खत घातलं आहे म्हटल्यावर झाडांना पाणी घातलं पाहिजे, म्हणून मी थोडं थोडं पाणी झाडांना घालते. जास्तही पाणी घालायचं नाही, जास्तही माती ओली ठेवायची नाही. जास्त पाणी झाल्यानंतरसुद्धा झाडं व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळं आता खत घातल्यामुळं मी थोडं थोडंच पाणी इथं घालते. आणि झाडांची काळजी कशी घ्यायची तुम्हाला सांगितले, 15 दिवसांना महिन्यातनं तो खत घालायचा आणि 15 दिवसातून झाडांची माती ही भुसभुशीत करायची. तर अशा पद्धतीने स्वस्तात मस्त प्लांट मी आणून माझी गॅलरी ही डेकोरेट केलेली आहे. आता ह्यात महागडे असं प्लांट कुठलंच नाही आहे. कोरफड स्वस्त आहे. कढीपत्त्याचं झाड मी पहिलंच आणलेलं होतं ₹50, तेच माझा कढीपत्ता किती मोठा झाला. गवती चहा हा गावाकडून आणलेला होता, तो सुद्धा आपल्याला उपयोगात पडतो रोज. आणि गुलाब, जास्वंद, पामचं झाड आणि सदाफुली असे प्लांट हे सगळे स्वस्तातले आहेत. तेवढेच मी लावून मस्त असं डेकोरेट केलेलं आहे. आणि एवढा थकवा आलेला होता, मग मस्त असं ग्रीन टी केला, बाहेर गॅलरीमध्ये येऊन बसले. म्हटलं हे झाडं बघूनच आपला थकवा निघून जाईल. छान अशी डायनिंगची चेअर मी आणून ठेवली आणि मस्त असं आहे ना झाडं बघत बघत छान असा चहा घेतला. इथूनच रोड आहे, रोडवरच्या गाड्या, मस्त असा आमचा हा गॅलरीचा माझा व्ह्यू आहे. तर कसं वाटलं माझं हे
कमी बजेटमध्ये गॅलरी डेकोरेट करायचं नक्कीच कमेंट करून सांगा. आता जे मी इंडोर प्लांट लावलेलं होतं ते सुद्धा दाखवते चला. तर बघा जे इंडोर प्लांट आहे ना ते मी ह्या पॉटमध्ये म्हणजे सिरामिकचे कुंडे याच्यामध्ये ठेवलेली होती दरवाजाच्या एंट्रीला, जेणेकरून कोणी आलं गेलं आणि आपल्याला सुद्धा ना खरंच खूप ते छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि घराची एंट्री जर सुंदर असेल तर खरंच सांगते मन असं एकदम भरभरून हॅप्पी होतं. तर बघा अशा पद्धतीने मी हे प्लांट बाहेर ठेवलेलं होतं. आता जे मनी प्लांट आहे तो मी इथं ठेवलेला होता किचनच्या खिडकीमध्ये, त्याच साईजने मी तो पॉटसुद्धा घेतलेला होता. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.